आणि भाषण तर त्याच्याहून नाही. मी कुठे शिवशंकर स्वामी, हा मी तुमच्याच परिवारातला एक सदस्य आहे. फक्त तुम्ही तिथं बसलाय, मी इथं बसलोय. फरक आता आपल्यात एवढाच आहे. तुमचा माझा सगळ्यांचा हेतू एकच, देव, देश आणि धर्म यासाठी आपण सगळे मिळून काम करतोय. दुर्दैव एवढंच आहे फक्त की आता आपण हिंदू आहोत हे सांगण्याची लाज वाटते बऱ्याच जणांना. बरं, आपण हिंदू आहोत सांगितलं की लगेच आपल्यावरती कट्टरतावाद्याचा शिक्का मारतात. हे हिंदू आहेत म्हणजे कट्टर आहेत. मग आपल्याला स्वतःच्या धर्माचा अभिमान असण्यात प्रॉब्लेम काय आहे? आणि तो का असावा? उठतो सुटतो त्याला आपापल्या धर्माचा अभिमान असतोच ना, मग आपल्याला का नको? पूर्वी मिकी भाऊ पत्रकार आहेत त्यामुळे जरा जबाबदारीने बोलतो, नाही तर हेडलाईन करायचे माझ्या बोलण्याची, काहीतरी माझा व्हायचा गेम. तर तसं नका करू. काय हे आपल्या घरातली विषय. हा तुम्ही इथं बसलेले माझे सगळे बंधू जे आहात, जगात प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्याला जसं जसं जमेल तशी तशी प्रत्येक ठिकाणी सेवा करतो, काम करतो. पण जे काम तुम्ही करता त्याला सलाम आहे. कारण आईचं रक्षण, ज्या गोमातेला आपण आई म्हणतो आणि त्या आईचं रक्षण करतो, जगातलं याच्यापेक्षा मोठं कुठलंही काम असू शकत नाही. फक्त आता तुमच्या त्या आईच्या जोडीला बहिणीची पण जोड द्या. मी एवढंच सांगेन की स्वामी आपण अग्रेसिव्हली खूप काम करतो. जसं आता आपण श्रद्धांजली वाहिली, 2 मिनिट उभे राहिलो, डोळे बंद केलो, झालं, विसरून गेलो. मला वाटतं इथून पुढे असं घडू नये. आपण काहीतरी एक आपली छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणारे आपण लोक आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर असं काही घडलं तर ते काय करत होते? कायदा हातात घ्या असं मी म्हणत नाही. मिकीच्या भीतीने मला बोलताच येत नाहीये. पण जर तुमच्या आजूबाजूला, समोर तर सोडा, समोर घडल्यानंतर तुम्ही त्याचं काय कराल हे सांगायची गरज नाहीच आहे. पण जर तुमच्या आजूबाजूला आसपास अशी कुठं घटना घडली तर गप्प बसू नका, त्याला तिथंच शिक्षा करा. बाकी कायदा बिदा जे करायचं ते त्याचं ते करेल. पूर्वी गर्व से कहो हम हिंदू आहे असं दारादारांवर कुठल्या तरी गल्ली बोळांमध्ये असं लिहायचं. आता मला असं वाटतंय की आपल्या कपाळावर लिहून फिरायची वेळ आली आहे. नाहीतर आपण आपल्याच घरात फिरायची चोरी होईल कालांतराने आपल्याला. तसं जर होऊन द्यायचं नसेल तर आमच्या एक सिनेमातला डायलॉग आहे, फक्त तेवढंच एक लक्षात ठेवा. तो बोलायच्या आधी मी एवढंच बोलेन की स्वामी